माझं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती आणि या घरात माझी सासू जिवंत नव्हती. फक्त माझी नणंद आणि सासरेच होते. एके दिवशी मी सासऱ्यांचे कपडे धुत होते. त्यांच्या खिशातून एक विचित्र वस्तू माझ्या हाताला लागली. नेहमीची माझी सवय होती की कपडे धुण्यापूर्वी खिसा तपासून घ्यायचा, पण कदाचित माझ्याकडून चूक झाली. घाईघाईत ती वस्तू बाहेर काढली तर ती माझ्या हातातून निसटली आणि मी तोंडावर हात ठेवला. थोड्या अंतरावर बसलेली माझी नणंद माझं असं चकित होणं पाहून माझ्याकडे आली. मी त्या वस्तूवर कपडा ठेवला. ती विचारू लागली, "काय झालं वहिनी? काय पाहिलं? काय मिळालं तुम्हाला?" मी म्हणाले, "तुझ्या पप्पांच्या खिशातून खूप विचित्र वस्तू मिळाली आहे." "हद्द झाली खरंच. या वयात असल्या गोष्टी?" ती म्हणाली, "असं काय झालं ते तरी सांगा." मी कपडा बाजूला केला तर तो एक मोठा फुगा होता. पाहताच माझी नणंदही तोंडावर हात ठेवून एकीकडे सरकली. मी म्हणाले, "आता सांग, ही त्यांच्या वयात करायची गोष्ट आहे का?" तर ती म्हणाली, "मी तुम्हाला सांगते यामागचं खरं कारण." तिचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. कानावर हात ठेवला. "माझं नाव नयन आहे. माझा साखरपुडा 3 वर्षांपूर्वी आकाश नावाच्या मुलाशी झाला होता. पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून माझा विवाह लांबवला जात होता. त्यांचे सतत वेगवेगळे बहाणे असायचे. कधी म्हणायचे आम्ही घर बांधत आहोत, कधी म्हणायचे पैसे नाहीत, तयारी कशी करू. मला आठवत होतं, जेव्हा आमचा साखरपुडा झाला तेव्हा माझी सासू जिवंत होती, पण आता ती हयात नव्हती. साखरपुड्याच्या वेळी माझी नणंदही नव्हती. ती शिकायला शहरात गेली होती. आता तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं. मला असं वाटायचं की जगातले सगळे बहाणे यांच्याकडेच आहेत. सुरुवातीला म्हणायचे आमच्याकडे पैसे नाहीत, आधी घर बांधू मग लग्न करू. जर त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि त्यांना लग्न करायचंच नव्हतं तर साखरपुडा कशाला केला. माझा साखरपुडा झाला होता आणि आकाश वाईट मुलगा नव्हता. पण दरम्यान माझ्यासाठी आणखी चांगले प्रस्ताव येत होते. घरच्यांनाही ते जास्त आवडत होते. मी स्वतःला आकाशला बांधून घेतलं होतं, पण विचार करायचे की आपण घाई केली का? कारण मी खूप सुंदर होते आणि माझं लग्न एखाद्या चांगल्या घरात होऊ शकलं असतं. तरीही ते लोक आमच्यासारखेच होते. दरम्यान माझी सासूही गेली आणि त्यांचं म्हणणं होतं की एवढ्या लवकर घरात आनंद कसा साजरा करणार. इतकं मोठं दुःख झालं आहे. अशा रीतीने माझ्या लग्नाची तारीख सतत पुढे ढकलली जात होती. मधल्या काळात नणंद शिकत होती. मग म्हणाले तिचं शिक्षण झालं की लग्न करू. ती अभ्यासात मग्न आहे, सुट्टी घेऊ शकत नाही. आता ती घरी परत आली होती. तिला अजून नोकरी नव्हती, त्यामुळे ती घरीच होती. त्यांनाही घरात बाईची गरज होती. माझ्या नणंदकडून सगळं होत नसे. तिला नीट स्वयंपाक सुद्धा करता येत नव्हता, तरीही मला घरी आणायला ते कचरायचे. एका बाजूला म्हणायचे की नणंद खूप मोठं शिक्षण घेत आहे, कठीण अभ्यासक्रम आहे. पण एकदा मी तिला बाजारात पाहिलं तर ती माझ्या सासऱ्यांसोबत होती. तिचा चेहरा पाहूनच मला वेगळंच वाटलं, कारण साखरपुड्याला ती नव्हती आणि नंतर असा माहोल तयार झाला की माझा तिच्याशी काही संबंधच आला नाही. माझी सासू गेली तेव्हा आम्ही एकदाच गेलो होतो. तेव्हा ती दुःखात होती, म्हणून नीट लक्ष गेलं नाही. पण नंतर थोडं बोलले तर मला असं वाटलं नाही की ती एवढी शिकलेली आहे. उलट मला वाटलं की तिनं माझ्यापेक्षा कमीच शिक्षण घेतलं आहे. माझा आकाशसोबत साखरपुडा झाला होता, म्हणून मी कधीकधी त्याच्याशी फोनवर बोलत असे. तो म्हणायचा, "मी तर कधीपासून तडफडतोय, तुझं अंतर मला सहन होत नाही." मी त्याला म्हणाले, "माझे पप्पा म्हणतात की काहीही करू नका, फक्त 2 माणसं घेऊन या आणि मुलीला घेऊन जा. आम्ही मोठ्या मुलीला रुखवत करू, मग लहान मुलीचं लग्न करायचं आहे." 3 वर्ष झाली साखरपुड्याला. आतापर्यंत तर आपली मुलंही झाली असती. हे चांगलं नाही. तुझ्या घरच्यांना समजव. किती दिवस मी वाट पाहू? तू माझ्याशी साखरपुडा करून मला माझ्या घरात बसवून म्हातारी करशील का? आमच्यात 2 महिन्यातच प्रेम झालं होतं. त्यानंतर आम्ही हे वर्ष कसं काय काढलं हे आम्हा दोघांनाच ठाऊक आहे. मध्ये कितीतरी वेळा लग्नाची तारीख ठरवण्याची वेळ आली, पण प्रत्येक वेळी काहीतरी कारण काढून ती गोष्ट पुढे ढकलली गेली.
आता तर फारच झालं होतं. मी त्याला म्हणाले, माझे नातेवाईक सतत माझ्या पप्पांच्या कामात असतात. कधी असं झालं की त्यांनी तुझ्या घरच्या बेफिकिरीमुळे माझं लग्न दुसरीकडे केलं तर? आकाश काळजीत पडला. त्याने म्हटलं, मी काहीतरी विचार करतो. जेव्हा त्याने ऐकले की माझे घरचे म्हणतात की साधेपणाने या आणि मुलीला घेऊन जा, तेव्हा त्याने म्हटलं, हे तर तुझ्या घरच्यांनी खूप छान केलं आहे. पप्पांना सांगतो. तरीही आम्हाला हे असं म्हणणं योग्य नव्हतं. आमचीही यात इज्जत बुडत होती. सगळेच म्हणाले असते की जर साधेपणाने करायचं होतं तर मग 3 वर्ष थांबवलं का? साखरपुडा झाला तेव्हा 3 महिन्यांनी लग्न करायचं ठरलं होतं आणि आता 3 वर्ष उलटली होती. माझ्या दुसऱ्या बहिणीचंही लग्न ठरत होतं आणि त्यांना घाई होती. लोक बोलत होते की साखरपुड्यानंतर 3 वर्ष थांबणं म्हणजेच विचित्र आहे. काही दिवसांनी माझ्या लग्नाची तारीख ठरली आणि माझे सासरचे आमच्या घरी आले. फक्त माझे सासरे आणि होणाऱ्या नवऱ्याचे 2 नातेवाईक आले होते आणि माझी नणंदही होती. लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. माझी नणंद फारच विचित्र स्वभावाची होती. ना तिला कशाचा शौक ना आवड. तिच्या भावाचं लग्न होतं तरीही ती अगदी साधेसुधे कपडे घालून आली. ना चेहऱ्यावर काही लावलं ना माझ्याजवळ बसून काही बोलली. देव माफ करो, पण तिला पाहून असं वाटत होतं की ती कोणी कुमारी मुलगी नसून एखादी विधवा आहे जी नेहमी दुःखात बुडून असते. म्हणतात ना, विधवेनं रंगीत कपडे घालू नयेत, शृंगार करू नये. अरे, ती तर अजून कुमारी मुलगी होती आणि तिच्या भावाचं लग्न होतं. मान्य आहे की तिच्या आईला जाऊन जास्त दिवस झाले नव्हते, पण जाणाऱ्याबरोबर कोणी जात नाही आणि काही दिवसांपेक्षा जास्त एखाद्याच्या मृत्यूचं दुःख करणं म्हणजे अजबच आहे. कारण आपल्याला आधीपासूनच माहीत आहे की आपल्याला एक दिवस मरायचंच आहे. ही अशी गोष्ट नाही जी फक्त एका माणसाबरोबर होते आणि इतरांबरोबर नाही. असो, कसाबसा माझा विवाह झाला. जसा मी विचार केला होता तसा नाही झाला. याचं मला खूप दुःख झालं. मी अशा मुलींपैकी नव्हते की लग्नाच्या वेळी फार मोठे स्वप्न पाहतात की माझा नवरा घोड्यावर बसेल, मी अशी एंट्री मारेन, असा लेहंगा घालीन, हे करीन ते करीन. पण माझं लग्न तर असं झालं की जणू काही लग्न नव्हतं, फक्त मला घेण्यासाठी आले होते. म्हणून थोडं विचित्र वाटत होतं. मग वाटलं, घरचेही कंटाळले होते. इतक्या गोष्टी ऐकवायला लागले होते की वाटतंय तुझ्या कुंडलीतच दोष आहे, म्हणूनच तुझ्यासोबत हे सगळं होतंय. मी विचार केला की आता माझं स्वतःचं घर असेल, तिथं मी आनंदी राहीन की दुःखी ती माझी समस्या असेल. पण ज्या दिवसापासून मी या घरात आले आणि या घराची सून झाले, तेव्हापासून मी हळूहळू लक्षात घेऊ लागले की या घरात खूप काही विचित्र गोष्टी घडतात. माझे सासरे काय काम करतात याची कुणालाच माहिती नव्हती. ते कधी एक काम कधी दुसरं काम करत आणि माझी नणंद दिवसभर घाबरल्यासारखी घरात हिंडत असे. जणू कोणी भिंत फोडून घरात येईल आणि सगळं लुटून नेईल. ती कुणाशी बोलत नसे, फक्त कामापुरतं बोलत असे. कधी कधी मला राग येत असे आणि मी तिला काही बोलून टाकत असे, पण ती पुढून काहीही उत्तर द्यायची नाही. घरात सासरे पाऊल टाकताच माझ्या नंदेचा चेहरा पटकन फिकट व्हायचा. ती एका विचित्र अवस्थेत जायची, जणू काही घाबरली आहे. ती माझ्या सासऱ्यांना एवढं का घाबरायची मला कळायचं नाही. ते आले की ती सरळ खोलीत निघून जायची आणि ते काही म्हणाले तर फक्त होकारार्थी मान हलवायची. ही कसली नणंद होती? माझ्या घरात सासू नव्हती. तिनं तर सासूचा रोल करायला हवा होता, पण ही तर स्वतःच्या दुनियेतच गुंग होती. माझ्या नवऱ्याचं कामही असं होतं की कधी कधी तो रात्रीही घरातून गायब असायचा. हे लोक फार विचित्र आणि कंटाळवाण्या स्वभावाचे वाटायचे, जणू काही मोठ्या समस्येत गुरफटलेले आहेत. त्यांना कधी आनंद वाटायचा नाही आणि दुःखाचाही काही फरक पडत नव्हता. त्यांच्या घरात कुणी यायचं नाही, हे लोकही कुणाकडे जायचे नाहीत. माझा नवरा माझ्याशी ठीक होता, पण तोही कामापुरती बोलायचा आणि मग एका बाजूला बसून राहायचा.
मला माझ्या नंदेला फोन करायचा होता. घरात काय चाललंय ते जाणून घ्यायचं होतं. सगळ्यांनी मला सांगितलं होतं की तुझी सासू तर आधीच वारली आहे. मला माहीत नव्हतं मी अभागी आहे की भाग्यवान. पण हे खरं होतं की माझं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. जेव्हा मी आधी विचार केला की मला काय करायचं आहे, तेव्हा मला जाणवलं की या परिस्थितीकडे पाहून मला वाईट वाटतंय. मी काय हिला कौटुंबिक राजकारणात अडकवणार होते? ती त्याच्या लायकीचीच नव्हती. मी काही खोटं बोलले तरी ती मान्य करायची. मला एखाद्या गोष्टीवर राग आला तरी ती काही बोलायची नाही. माझं लग्न होऊन 2 वर्ष होणार होती. देवाने अजून मुलं दिली नव्हती. डॉक्टरकडे तपासणी केली तर डॉक्टर म्हणाले काही प्रॉब्लेम नाही, फक्त नैसर्गिक उशीर होतो आहे. आम्हाला यात काही अडचण नव्हती, कारण जर माझ्यात काही समस्याच नव्हती तर मग उपचाराची काय गरज होती. असं करत करत दिवस जात होते. नवरा चांगला होता. रात्री उशिरा यायचा, पण मग 2 तास माझ्याशी गप्पा मारायचा, प्रेमाने बोलायचा. त्यामुळे माझा सगळ्या दिवसाचा थकवा निघून जायचा. जेव्हापासून मी माझ्या घरच्यांना सांगितले की माझी सासू गेली आहे, तेव्हापासून ते म्हणाले की मग आम्ही तुझं लग्न चांगल्या घरात लावलं आहे, त्यामुळे तुला काळजी करण्याची गरजच नाही. खरंच तसंच होतं. माझ्या आयुष्यात काही त्रास नव्हता. सासू नव्हती म्हणून मला कुणी हेही विचारलं नाही की अजून मुलं का नाही झाली. कुणीही मला विचित्र प्रश्न केले नाही. पण एक गोष्ट आहे, जर माझी सासू जिवंत असती तर कदाचित ती एवढी वाईट नसती, कारण माझी तिच्याशी 2-4दा भेट झाली होती आणि ती खूप चांगली वाटत होती. ती असती तर माझी मदतच केली असती. पण चांगले लोक या जगातून लवकर जातात. पण ज्याच्यासाठी मुलगी आपलं सगळं काही सोडून येते, तो माणूस चांगला असायला हवा. आणि माझा नवरा माझ्याशी अगदी चांगला होता. कधी कधी मी त्याला सांगायची की तुझे घरचे फार विचित्र आहेत, तर तो म्हणायचा की आई गेल्यापासून असे झाले आहे. माझ्या नंदेची कुठलीही सखी नव्हती आणि आमच्या घरातही कोणी नातेवाईक यायचे नाही. मी विचार केला की हिचा कसला दोष आहे. बिचारी अशीच पडून असते. शिकून झालं आहे, आता हिचं लग्न करून टाकायला हवं. पण जसजशी नंदेच्या लग्नाची गोष्ट निघायची, माझे सासरे आरडाओरडा करायचे. एकदा मी माझ्या नवऱ्याला म्हटले की तुम्ही बोला, कारण मी बोलले की ते म्हणतात अजून हिचं लग्न करायचं नाही. 28 वर्षांची झाली आहे आणि केव्हा लग्न करायचं? माझं बघा, माझे 3 वर्ष तुम्ही वाया घालवले आणि तरीही मी अजून 25 वर्षांची आहे. मुलीचं लग्न जितक्या लवकर होतं तितकं बरं असतं. आणि जेव्हा लग्न करायचंच आहे तर मग घरातच का बसवून ठेवलंय? नाहीतर तिला नोकरी लावावी, नाहीतर अजून शिक्षण बाकी असावं. पण ना ती शिकते आहे ना नोकरी करते आहे, मग घरात का बसवून ठेवलंय? कदाचित बिचारीलाही लग्न करायचं असेल, म्हणूनच ती हरवलेली असते. पण ती स्वतःच्या तोंडाने काही बोलत नाही आणि प्रत्येक गोष्ट माणसाने बोललीच पाहिजे असं नाही. थोडंफार जाण घरच्यांनाही व्हायला हवी. जेव्हा तिला नोकरी करायची नव्हती, घरचं काही काम सुद्धा नीट करायचं नव्हतं, तर मग तिला घरात का ठेवून दिलं आहे? बिचारी दिवसभर उदास बसलेली असते. माझ्या नवऱ्याच्या मनाला ही गोष्ट लागली आणि तो म्हणाला, मी बोलतो, तू काळजी करू नकोस. तो गेला बोलायला, पण बोलणं भांडणात बदललं. मी आवाज ऐकून बाहेर आले तर सासरे म्हणाले, माझ्या मुलीचं लग्न मला करायचंच नाही. मुलीला घरातून पाठवलं तर घर ओसाड होईल. माझा नवरा म्हणाला, सगळे लोक आपापल्या मुलीचं लग्न करतात. कितीही लाडक्या मुली असल्या तरी एक दिवस जावेच लागते. सासरे म्हणाले, आमच्याकडे एवढे पैसे नाहीत की हुंडा तयार करू. नवरा म्हणाला, आजही असे संबंध मिळतात ज्यांना हुंड्याची गरजच नसते. आमची बहीण दिसायला छान आहे, बारीक आहे, तिच्या वयापेक्षा लहान दिसते. कदाचित एखाद्या चांगल्या घरात संबंध जोडेल. माझी बायको सुद्धा तर बिना हुंड्याची आली आहे. तुमच्यात ताकद नव्हती हुंडा करायची. तुम्ही काही केलं नाही तरीही ती या घरात आली आणि नीट राहते आहे. मग हिला कसली अडचण आहे?
सासऱ्यांनी लगेच विषय बदलला आणि म्हणाले, आता तू मला शिकवू नकोस. आम्ही तुझ्या बायकोसाठी काही केलं नाही. गप्प इथून निघून जा. 2 वर्ष झाली लग्नाला, पण अजून तुम्हाला अपत्य झालं नाही. जर खरंच या घराचा विचार केला असता तर या गोष्टीबद्दल काही विचार केला असता. पण दिसतंय की आजकालच्या सारखे हुशार पती-पत्नी झाले आहात. अजून आपल्या आयुष्यात मुलांना आणायचं नाही असं ठरवलंय. बाप तरसत राहिला तरी चालेल. मी नोट करत होते की सासरे वारंवार विषय वळवून दुसरीकडे नेत होते. ते म्हणाले, तुम्हाला कधी वाटलं नाही की मला नातवंड हवीत? आता मुलीला पण लग्न लावून द्यायचं म्हणजे घर रिकामं होईल. सासऱ्यांनी तर आम्हालाच टोमणे मारले. त्यांना माहीत होतं की आमच्यात काही दोष नाही. पण ही एकदाची गोष्ट नव्हती. जेव्हा जेव्हा मी नंदेच्या लग्नाची गोष्ट काढली, सासरे अगदी तडफडायला लागायचे, जसे एखादी मासोळी वाळवंटात फेकलेली असते. शेजारच्या बायका माझ्याकडे यायच्या आणि विचारायच्या, हिचं लग्नाचं काही झालं की नाही? मग उत्तर मला द्यावं लागायचं. मी तिथे खोटं सांगून निभवून टाकायचे की संबंध पाहिलेला आहे, मुलगा बाहेर आहे, आला की लग्न होईल. आणि अजून काय काय बोलायचे. ती घरचं काही काम करायची नाही. एकदा मी अंगणात बसून कपडे धुत होते, तेव्हा सासऱ्यांच्या खिशातून एक फारच विचित्र वस्तू निघाली. मला नीट माहीत होतं की वस्तू कसली आहे आणि सासऱ्यांचा याच्याशी काही संबंध असू शकत नाही, कारण माझी सासू तर हयात नव्हती. माझ्या नंदेनेही ती वस्तू पाहिली. जेव्हा मी विचारले की हा काय प्रकार आहे, तर ती म्हणाली, मला काहीच माहीत नाही. मला राग आला आणि मी ती वस्तू खोलीत आणली आणि नवऱ्याला दाखवली. माझ्या नवऱ्याने ती वस्तू पाहिली आणि म्हणाला, हे काय हातात धरून आलीस? लाज वाटत नाही तुला? फेकून दे हे. दिवसाढवळ्या अशी वस्तू हातात घेऊन खोलीत कशी आलीस? मला माहीत आहे आज माझी सुट्टी आहे, पण मला आराम करू दे. मी म्हणाले, लाज तर तुमच्या पप्पांना नाही वाटत, कारण ही वस्तू त्यांच्या खिशातून मिळाली आहे आणि तुम्ही मला उलट बोलताय. माझा नवरा थक्क झाला आणि म्हणाला, खरं बोलतेस ना? विनोद तर करत नाहीस? मी म्हणाले, मी अशी घाणेरडी वस्तू घेऊन घाणेरडे विनोद का करीन? तुमच्या पप्पांचा नक्की काहीतरी चक्कर आहे, म्हणूनच दिवसभर घराबाहेर असतात आणि स्वतः व्यतिरिक्त कुणाची काळजीच करत नाही. मुलीच्या लग्नाचीही फिकीर नाही. मुलगी घरात बसून म्हातारी झाली तरी चालेल, त्यांना स्वतःच्या मजेत राहायचं आहे. आता आमच्या घरात अशी वस्तू वापरण्याचा प्रश्नच नाही. आमची अजून मुलंही नाहीत. मग हा फुगा त्यांच्या खिशात काय करत होता? माझा नवरा डोकं धरून बसला आणि माझ्यासमोर लाजिरवाणा होत म्हणाला, काय करू? आईसुद्धा या जगातून लवकर निघून गेली आहे. तीही वेळेआधीच गेली. कदाचित त्यांचा लग्न करण्याचा मनसुबा असेल. मग मी म्हटलं, तरुण मुलगी घरात बसली आहे आणि बापाला लग्नाची घाई झाली आहे. चला ठीक आहे, करायचं असेल तर करू द्या लग्न, पण आधी आपल्या मुलीचं लग्न लावून द्या. मग त्यानंतर आपणही हे म्हणण्याच्या लायकीचे होऊ की मुलांची लग्न झाली आहेत, पप्पांना एकटेपणा त्रास देतोय, तर एखादी वयस्कर बाई किंवा विधवा बाई शोधून त्यांचं लग्न लावून देऊ. आपल्याला यात काही अडचण नाही. ती त्यांची स्वतःची जिंदगी आहे. अजून त्यांचं वयही आहे, पण आधी त्यांनी आपल्या मुलीचं लग्न लावलं पाहिजे. माझ्या नवऱ्याने विचारलं, तुझ्या नजरेत कुठला मुलगा आहे का? तर मी म्हटलं, हो, माझा एक चुलत भाऊ आहे. माझ्या काकांचा मुलगा खूप चांगला आहे. त्याची कपड्यांची दुकान आहे आणि घरही त्याचंच आहे. मी त्याला अर्ध्या शब्दात सांगितलं तर तो नक्की होकार देईल आणि लग्न ठरवायला वेळ लागणार नाही. माझा नवरा म्हणाला, उद्या आपण दोघं त्यांच्या घरी जाऊ. मी मुलगा पाहून येईल. मग मी पप्पांशी बोलतो. त्यांनी होकार दिला. ती नकार देणार नाही आणि लग्न होईल. मी म्हटलं, ठीक आहे, खूप चांगलं विचारलं तुम्ही. दुसऱ्या दिवशी मी आणि माझा नवरा माझ्या चुलत भावाच्या घरी जाणार होतो. मी त्याला फोन केला होता. त्याने म्हटलं, का नाही, नक्की या तुम्ही आमच्या घरी जेवण्यासाठी.
मी ठरवले की माझ्या नंदेलाही सोबत घेऊन जावं. तिच्या नजरेसमोर मुलगा दिसेल, मग जेव्हा आपण बोलू तिला कळेल की कुठल्या मुलीबद्दल आपण बोलतोय. त्यामुळे वेळ वाया जाणार नाही. माझा नवरा म्हणाला, तू खूप हुशार आहेस. मी हसत म्हटलं, मी आहेच हुशार. मनातल्या मनात मला आनंदही झाला की तिचं लग्न होईल. ही माझ्यासाठी चांगली गोष्ट होती. यात मला काही समस्या नव्हती. उलट ही गोष्ट माझ्या फायद्यात होती. मग सगळं घर माझं होईल आणि मी एकटी या घरात राज्य करेन. माझा नवरा म्हणाला, तुम्ही लोक संध्याकाळी तयार राहा, मी रिक्षा घेऊन येतो. मग आपण तिघे जाऊ. मी माझ्या नंदेला म्हटलं, तयार हो. तिने म्हटलं, नाही, मला जायचं नाही. पप्पा जाण्यास परवानगी देतील का? मी म्हटलं, का नाही देतील? कुठल्या परक्याबरोबर जात नाही. आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत जात आहेस. चल, तयार हो. पण ती खूप हट्ट करत होती. जणू तयार झाली तर सासऱ्यांनी येऊन तिचे हात तोडायचे. मग कसाबसा तिला तयार केलं. दोघीही तयार होऊन बाहेर बसलो, कारण माझा नवरा रिक्षा आणायला गेला होता. माझा नवरा घरात आला आणि त्याच वेळी सासरेही आले. त्यांनी आम्हाला पाहून विचारलं, कुठे जाण्याची तयारी आहे? कुठे चाललात? मी सांगितलं, मेजवानी आहे. चुलत भावाच्या घरी जातोय आणि दिदीलाही सोबत घेऊन जातोय. सासरे म्हणाले, ती अजिबात जाणार नाही. माझा नवरा म्हणाला, का नाही जाणार? जाऊ द्या तिला. पूर्ण दिवस खोलीत बसते बिचारी, नैराश्यात राहते. आमच्यासोबत जाईल तर मन मोकळं होईल. पप्पा म्हणाले, अजिबात नाही. माझ्या सासऱ्यांनी माझ्या नंदेचा हात धरून तिला खेचलं आणि म्हणाले, जा आत खोलीत. तिनेही काही बोललं नाही की मला जायचं आहे. फक्त शांतपणे आत गेली. मी तिच्याकडे पाहिलं तर तिनेही विचित्र चेहरा केला. माझा नवरा मला म्हणाला, तू तरी चल. रस्त्यात आम्ही बोलायला लागलो की तिला सोबत पाठवलं असतं तर काय झालं असतं. माझ्या नवऱ्याने मला अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझा नवरा म्हणाला, ती आपली मुलगी नाही, म्हणूनच तिची जास्त काळजी घेतात, कारण ती आपल्या पप्पांच्या मित्रांची मुलगी आहे. मी नवऱ्याला विचारलं, मित्राची मुलगी म्हणजे काय? तुम्ही तर मला हे कधीच सांगितलं नव्हतं. नवरा म्हणाला, नाही सांगितलं. अशा गोष्टी जितक्या कमी लोकांना कळतील तितकं बरं. नणंद आणि वहिनीत कधी भांडण झालं तर तू तिला या गोष्टीचा टोमणा देशील आणि तिचं मन मोडेल. मी म्हटलं, मला हे सांगा की ती कोणाची मुलगी आहे? मी अशा प्रकारची नाही की कोणाच्या मजबुरीवर टोमणे मारेन. माझा नवरा म्हणाला, पप्पांचा एक खूप जुना मित्र होता. ही त्याची मुलगी आहे. या जगात तिचं कोणीच नव्हतं आणि ती तरुण मुलगी होती. बाबा दिल्लीला कामाच्या निमित्ताने जात असत आणि तिथेच तिच्याजवळ राहत असत. एकदा ते परत आले तेव्हा तिलाही सोबत घेऊन आले. तिचा बाप या जगातून निघून गेला होता आणि तिला आमच्याकडे सोपवून गेला होता. त्यावेळेस माझं तुझ्याशी लग्न ठरून झालं होतं. नाहीतर माझं लग्न तिच्याशी लावून दिलं असतं, म्हणजे ती आमच्या घरातच राहिली असती. पण त्यानंतर मी तिला फक्त बहिणीच्या नजरेनेच पाहिलं आणि बहीणच समजलं. बाबा म्हणूनच तिची गरजेपेक्षा जास्त काळजी घेत असत. उद्या कधी तिचं लग्न चुकीच्या माणसाशी झालं तर मग मरून गेल्यावर तिच्या बापाला काय उत्तर देणार? म्हणूनच माझी नणंद माझ्या सासऱ्याला एवढी घाबरत असे. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला नाही म्हणत नसे, त्यांच्यासमोर काही बोलत नसे आणि ते घरात आले की ती घाबरून जाई. तिचा चेहराही असा झाला होता की जणू ती रात्री झोपत नसे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे पडली होती. कदाचित आईची आठवण काढून ती बिचारी रात्रभर रडत असे. पण एक दिवस असा आला की मला वेगळंच काहीतरी वाटू लागलं. माझी नणंद कोणतंच काम नीट करत नसे, नेहमीच बिछाण्यात पडून राही. तिला काम सांगायचंही मन होत नसे, कारण ती ते काम बिघडवून टाकत असे. एके दिवशी मी तिची खोली साफ करत होते तेव्हा मला तिच्या बिछाण्यावर एक अशी वस्तू सापडली की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ही तीच वस्तू होती
जी माझ्या सासऱ्याच्या खिशातून मिळाली होती आणि आता ती माझ्या नणंदच्या बिछाण्यावर पडलेली होती. मी डोक्यावर हात ठेवला. काहीतरी गडबड होती. मग मी सासऱ्याच्या खोलीत जाऊन पाहिलं. तिथेही तीच वस्तू मिळाली. हे काय सुरू होतं? माझ्या नवऱ्याला कदाचित मूर्ख बनवलं जात होतं, पण पुरुषांशी बोलण्यापूर्वी मला ही गोष्ट माझ्या नणंदशी बोलणं आवश्यक होतं. तीच मला सांगू शकत होती. मी ती वस्तू तिला दाखवली आणि म्हणाले की ही तुझ्या खोलीतून मिळाली आहे. आता मला सांग, काय सुरू आहे? अर्धी गोष्ट मला कळून गेली आहे, उरलेली पण सांग, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. माझी नणंद आधीच घाबरलेली होती आणि मीही तिच्यावर रागवले. पण मग मला जाणवलं की मला तिच्याशी प्रेमाने बोलायला हवं. मी म्हटलं, बघ, तू जर कोणत्या अडचणीत असशील तर मला सांग, मी तुझी मदत करेन. मला तुझी मदत करायलाच हवी. तुला काळजी करण्याची गरज नाही. मला सांग, तुझ्यासोबत काय चाललं आहे या घरात? सांग, तू का रडतेस? ती म्हणाली, मी काही सांगू शकत नाही. भिंतींनाही कान असतात. मी तिला म्हटलं, तू माझ्या कानात सांग जे तुझ्या मनात आहे, नाहीतर लिहून दे. ती खूपच घाबरली होती. काहीही सांगत नव्हती, पण शेवटी तिने सांगितलंच. आणि तिनं माझ्या कानात अशी गोष्ट सांगितली की माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला कल्पनाही नव्हती की ती मला अशा गोष्टी सांगेल. माझ्या तोंडातून काहीच शब्द बाहेर पडले नाही. मी थक्क झाले. माझा नवरा देखील थक्क झाला की एवढं सगळं घरी घडत असताना त्याला याची काहीच माहिती नव्हती. पण तो दिवसभर घरी नसे. सकाळी बाहेर जायचा, रात्री यायचा आणि सुट्टीच्या दिवशी पूर्ण दिवस आपल्या खोलीत झोपून काढायचा. माझ्यासाठी तर हीच त्याची बहीण होती. ती सतत घाबरलेली असे, म्हणून मीही तिला जास्त बाहेर बोलवत नसे. काही कामही तिला देत नसे. ती माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी ती स्वतःच करत असे, किंवा मग माझ्या सांगण्याला ती नकार द्यायची. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मग ती आपल्या खोलीत गेली आणि तिने मला एक कागदाचा तुकडा दिला. तिने म्हटले, ही सगळी खरी गोष्ट याचा पुरावा आहे. याशिवाय तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मी माझे डोळे पुसले आणि तिचे डोळेही पुसून म्हटलं, तू काळजी करू नकोस, मी तुझी मदत करेन. संध्याकाळी माझा नवरा आला तेव्हा मी म्हटलं, मला बाहेर जाऊन जेवायचं आहे. माझा नवरा म्हणाला, घरात जेवण बनलं आहे, मग बाहेर जाऊन खायची काय गरज आहे? पुलाव बनला आहे. मी नवऱ्याला डोळ्यांनीच इशारा करून म्हटलं, मला बाहेरचं जेवण खायचं आहे. तो मला घराबाहेर घेऊन गेला आणि आम्ही एका हॉटेलमध्ये बसलो. तिथे मी माझ्या नवऱ्याला सगळी गोष्ट शांतपणे आणि निवांत सांगितली. तो ओरडू शकत नव्हता, कारण ती सार्वजनिक जागा होती. पण शेवटी त्याने रागाने म्हटले, तू माझ्या वडिलांवर आरोप करत आहे. मग तो म्हणाला, आज मी तुला एक गोष्ट सांगतो. मी माझ्या वडिलांना म्हटले होते की त्यांचे दुसरे लग्न लावून देतो, पण त्यांनी नकार दिला. स्वतःचा मुलगा लग्न लावून देतो म्हणत असतानाही बाप नकार देतो, असे कधी होते का? माझे वडील फारच साधेसरळ माणूस होते. मी तो कागदाचा तुकडा नवऱ्यासमोर ठेवला आणि म्हटले, हे बघा, तुमच्या वडिलांच्या नेकीचा अहवाल. यानुसार माझ्या नंदेचा गर्भपात करण्यात आला होता आणि तो गर्भपात करवणारे दुसरे कोणी नसून तुमचे वडीलच होते. डॉक्टरच्या कागदात त्यांचेच नाव लिहिले होते. ही मुलगी त्यांनी लग्न करून घरी आणली होती आणि त्यांचे लग्न झाले होते. पण ही गोष्ट तुमच्यापासून लपवली गेली होती आणि ही मुलगी पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हती, कारण ती त्यांना आपल्या वडिलांच्या जागी समजत होती. मला तर असे वाटते की या मुलीबरोबर फार अन्याय झाला आहे. इतका अन्याय की ती बिचारी अर्धवट वेडीसारखी झाली आहे, काहीच बोलत नाही. मला वाटते त्यांनी हिला फसवूनच लग्न केले. मरताना तिच्या वडिलांसमोर म्हणाले की हिला मुलगी म्हणून ठेवतो, नंतर नियत बदलली आणि लग्न करून घरी आणले. माझा नवरा थक्क झाला आणि मी सुद्धा फार दुःखी झाले. मी म्हटले, तुमच्या वडिलांनी हिला फसवून लग्न केले आणि आता हिला मारहाणही करतात. ते अपत्य नकोसे करतात, कारण लोकांना सर्व समजेल. या बिचारीचा
2दा गर्भपात केला आहे. असे आहेत तुमचे वडील. मी त्यांना काही म्हणू शकत नाही. आता तुम्ही पहा आणि तुमचे काम पहा. पण या मुलीची मदत करा. ती बिचारी फार त्रासात आहे. माझ्या नवऱ्याने एक शब्दही उच्चारला नाही. गप्प राहिला, जणू रागात होता. दुसऱ्या दिवशी त्याने माझ्या सासऱ्यांची पर्वा न करता त्या मुलीला घरातून बाहेर काढले आणि मलाही घेऊन त्याच हॉटेलमध्ये आला. ती आमच्या समोर बसली होती. माझ्या नवऱ्याने म्हटले, मला सर्व काही समजले आहे आणि जर तू मला आधी सांगितले असतेस तर मी तुझी मदत करू शकलो असतो. बघ, तुझ्याकडे शेवटची संधी आहे. यानंतर कोणतीही संधी मिळणार नाही. मला फक्त एका ओळीत स्पष्ट सांग, तुला या माणसाबरोबर राहायचे आहे का नाही? एवढेच सांग, मग मी सगळं सांभाळेन. तिने म्हटले, हा माणूस माझ्या मुलाचा खून करणारा आहे. मला याच्याबरोबर राहायचे नाही. माझ्या नवऱ्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, आता आम्ही सगळे सांभाळू. माझ्या नवऱ्याने त्या मुलीला माझ्या हवाली केले की जोपर्यंत ही समस्या चालू आहे तोपर्यंत तू तिला आपल्या खोलीत ठेव. मी बाहेर झोपतो. तिला सासऱ्याजवळ जाऊ देणार नाही, नाहीतर पुन्हा तिच्यावर हात उचलतील. आणि माझ्या नवऱ्याने माझ्या सासऱ्याला सगळं काही सांगितलं. तो पण थक्कच झाला. माझ्या नवऱ्याने म्हटलं, आम्ही या मुलीच्या वतीने तुमच्या विरुद्ध केस करणार आहोत. तुम्ही स्वतःहून तिला घटस्फोट दिलात तर तुमची फार मेहरबानी होईल, नाहीतर ही गोष्ट सगळ्या घरच्यांना कळेल. माझे सासरे हट्टाने म्हणाले, करा जे करायचं ते. माझ्या नवऱ्याने त्या मुलीची मदत केली आणि घटस्फोटाचा केस दाखल केला. जेव्हा त्या मुलीनेच सांगितले की मला या माणसाबरोबर राहायचं नाही, तेव्हा दुसऱ्या काही गोष्टींचा प्रश्नच उरत नव्हता. दोघांचं नातं संपलं. मुलीने सांगितले की माझा एक मामा आहे, मला त्याच्या घरी सोडून द्या. मामा पण फार म्हातारा होता, पण त्या घरात मामाचा एक मित्र होता ज्याची बायको या जगातून निघून गेली होती. तिथे बसून आम्ही सल्लामसलत केली आणि त्या मुलीचं लग्न मामाच्या मित्राशी लावून दिलं. मामाने तिला घराभेट दिली आणि आपल्या बहिणीची शेवटची निशाणी म्हणून रडू लागला. त्याचा मित्रही चांगला माणूस वाटत होता, कारण तो मुलीचा मामा एकटा राहायचा, तर त्याचा मित्र त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा आणि त्याची काळजी घ्यायचा. म्हणजे तो वाईट माणूस नव्हता. आता ती मुलगी तिथेच राहते आणि आनंदी आयुष्य जगते आहे. माझे सासरे घरीच राहतात आणि आमच्याकडे रागीट नजरेने पाहतात, पण काही करू शकत नाही, कारण आम्ही त्यांच्या आयुष्यातले बरेचसे मजेचे खेळ संपवले. माझा नवरा पण आता त्यांचा सन्मान करत नाही. म्हणतो, हे घर सुद्धा माझ्या नावावर करून द्या आणि तुम्ही तुमच्या शेवटच्या प्रवासाची तयारी करा. कदाचित तुमच्या दुःखातच माझी आई जग सोडून गेली, नाहीतर तिचं वयच किती होतं. बस, आयुष्य असंच आहे, यात काही नसतं. देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की प्रत्येक मुलीचा सन्मान टिकून राहो. मित्रांनो, माझे सासरे माफ करण्याच्या लायकीचे आहेत की नाही, तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही कथा तुम्ही मिस करू नये. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.